सध्या सोशल मीडियावरती एक फेक व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आपण पाहतोय। तर या फेक व्हिडिओमध्ये तो का व्हायरल झाला हे थोडक्यात सांगतो आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा आपल्याला सांगतो। तर त्या फेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, कोणत्याही व्यक्तीला 2027च्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये जर ग्रामपंचायतीला उभा राहायचं असेल आणि आपल्याला जर 3 अपत्य असतील तर कुठलीही अडचण येणार नाही, अशा प्रकारचं त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। परंतु तो जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे फेक आहे। आज रोजीपर्यंत तरी शासनाने कुठल्याही प्रकारचं परिपत्र काढलेलं नाही, GR काढलेला नाही, त्यामुळं तो जो व्हिडिओ आहे तो पूर्णपणे फेक आहे। आता यापूर्वी काय नियम होते हे पण स्पष्ट करतो। तर कोणत्याही व्यक्तीला ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी अपत्याची अट होती। तर ती अट अशी होती, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम 14(1) ज नुसार 12 सप्टेंबर 2001 पूर्वी एक नंतर 2 पेक्षा अधिक अपत्य जर झाले किंवा 3 अपत्य जर असतील तर त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभा राहता येणार नाही, निवडणूक लढवता येणार नाही, हा पूर्वीचाच नियम आहे। परंतु या फेक व्हिडिओमुळे बऱ्याचशा लोकांना एक संभ्रम निर्माण झालेला आहे। तर या फेक व्हिडिओवरती कोणीही विश्वास ठेवू नका। मी जी माहिती सांगितलेली आहे ती पूर्णपणे खरी आणि अचूक आहे। ज्यांना कोणाला ग्रामपंचायत निवडणूक लढवायची असेल आणि त्यांना जर 3 अपत्य असतील तर त्यांना अजिबात ग्रामपंचायतला उभे राहता येणार नाही, सदस्य होता येणार नाही किंवा निवडणूक लढवता येणार नाही। तर मित्रांनो, मी नवनवीन माहिती आपल्यासाठी घेऊन येत असतो आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी माझे YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।